लय वाटेत आपल्या घरात बाळासाहेब घरीच विश्रांती घेतली असते तर काय झालं असतं? मला येऊ द्या जणू काय आम्ही खायला चाललो होतो. माझे मजूर करायला बाळ्या आणि वारंवार पट्या काम मंजूर होऊन आलं की आम्ही काय खातो होतो लगे तसलं चालणार ना. ए शान्या, तसलं होऊन देणार नाही मी. मंजूर सगळी तूच कामं केली, तुझी तर समाजच बांधू आपण. बस का तूच सगळं केलं. तुझ्याच्याने ते एक काम नीट होत नाही रामभाऊ. बाळो, तुला उगाच आणलं नाही इथं. विचार कशाला आणलंय? सामाजिक कामाची मोहीम हातात घ्यायची. खरं की टिकावान, खोरान, पारान, घमिलान आणि हे उकरत बस. हे प्लेन करायचं सपाटी करत. हिथं रस्ता होता का पहिला? ज्या वेळेस रामभाऊ आणि गणाने फोडले खडक त्यावेळेस झाली इथं भिवायला सडक. कळलं का? मग आता मी काय करतो? हा इकडे खोरं आणतो, गहना आणतो, पार आणतो, टिकाव आणतो, सगळं दगाड काढतो शबास. आणि तू ट्रॅक्टर घेऊन ये तुझ्या घराला नाही सगळं. अरे देवाची सुद्धा लगा दगडी पुरले नाही तिला काय ह्याला. ए, रामभाऊ, थांबा तुला काय दुसरं काय नाद आहे का? बाळासाहेबांचं काय चुकतंय? काय चुकतंय? मागच्या वेळेला तुम्ही काय म्हणला? श्रीमंतांतून काटेरी जोडपे रस्त्याच्या कडेची तोडून आपण ढिगार घातलं आणि तुम्ही ती सरपणाला नेलं दुपारचं लगेच. सुभाषराव, लोकांच्या पायात काट मोडायचं, गाड्या पंक्चर व्हायच्या, लोक शिव्या द्यायला लागली. मग तुझ्या चुलीला कशाला वापरलं ते? ए बाळ्या, मुद्दाम भांडारा घालायचा होता गावाला. कुठलं खा पण गावाचं खाऊ नको रामभाऊ. असं कोड ए फुटलं. बाळ्या, मला चांगलं कळतं, तू शिकू नको. डोक्यात घालील दगड. रामभाऊला चांगलं कळतं, गावाचं आणि भावाचं खायचं नसतं. मी मला नको मारलं सांग. रामभाऊ. आणि कधी भांडरा कधी घातला? भांडरा कधी घातला? अहो कवा तुम्ही गावाला गेलो तेव्हा भांडारा होता. गेलो की ह्या वर्षात गावाला. अहो, बहिणीन दोघं गाण्याला अण्णा जिवली. बस झालं, 5च घाला सांगितले होते, 5च. बस का शहाणपणा करणं का? अरे तुम्हाला काय सांग, तुम्ही बरं का? गावाच्या पैशावर नको नका बाजीराव ए करत बाळ्या, जाऊ. बाळ्या, मी एखाद्या टायमिंगला थोबडीला करा बरं का, रामभाऊ मी तुला मी. थोबडी ना. हे नका ए वाद बाळ्या, घालू, ए. तू ना, ए, आला. त्याला 5 पुन्हा. माग, त्याला 10 तुला. ए याला वाद कशासाठी घालताय तुम्ही? कशासाठी म्हणजे? 2-4 काय दिवस सेलीन मग मी 2-4 बाळ्या. दिवस साखरत आली. ए नका इथं कशाला? खरकात पुरीनं गावाला कळणार बी नाही. बाळासाहेब राहू दे की. काय तुम्हाला कळतं का? सुभाषराव मला सोडा काही घडू शकतं. 2-4 दिवस त्याला नीट सांगा की. संक्रांत आली, कोणी केस केली, आत गेला म्हणजे काय होईल? हा? बर मग सोडतो मग. म्हणजे अहो, केलंय काय तुम्ही ना? आम्ही भांडावा ना, एकमेकावर केस करावी हीच म्हणणं आहे का रामभाऊ तुमचं? कशी काय अक्कल नाही लगेच का सांगावी तू माझ्या तो आगावी येत जाऊ नको बाळ्या, का तू दुसऱ्या तिरात मित्र माणसाच्या तिरच देव ह्यो. तिरच देव ह्यो. हाचं खाताना म्हणतो माझा आणि हिशोब आता असावा. भांडणं लावलेलं नाही, म्हणतून नाही. रामभाऊ, ह्यो खडक ब्रेकरनं फुटत नाही. अरे कशाला धक्का तुला का ब्रेकरनं फुटत नाही. ह्यो खडक ब्रेकरनं फुटत नाही. आणि बाळासाहेब मला म्हणता वेळ टिकावून खोरा आणा आणि फोडून घ्या म्हणून. का रामभाऊनी डोक्या एवढा खडक फोडला ती नाही दिसत? कधी? ओ सुभाषराव, तुम्ही असता का गावात? आपण सामाजिक काम सांगून करत नाही आणि सांगायचं बी नसतं. लबाड बोलतं का नाही हे आणि ह्याच्यामुळे मग माझं रामभाऊ डोकं हलतं मग तू मार खातो माझा. बाळ्या, तसले जर नाटक केली ना, अरे कान थाळीतच पाडीन. कशाला असं कशाला आबरू घालत? होय तो आतापर्यंत कुणाकुणाला गावात कानफाडीत पाडले तेवढं सांग बरं. अरे भुकतो नुसता तो रामभाऊ. अरे बाळ्या, बाळ्याने मारले ती तुझ्या सारखी लय. बाळ्या पाय लावून पळून जातो. आम्हाला माहित नाही होय. कशासाठी? डोक्यात घालील ए, भेकड्या. होय रामभाऊ तुम्हाला सांग एवढी हो नाकाने वागेशील तू आतापर्यंत गावात तू कुणाला मारलं रे? दादा आ? शब्दाने माणूस मरताय, त्याला घाबरायचं कशाला? ओळखलं का मला? कोण आहे बरं? नाही ओळखलं बाबा आपल्या काय ध्यानात नाही बाबा तुम्ही मला सुधरत नाही आता पहिल्यासारखं. बघितल्यासारखं वाटतंय बरं का? कुठं भेटलो बरं ताय आपण? काय दादा एवढ्या लवकर ओळख विसरला वे बहिणी? अहो काय झाले माहितीये का आता ते त्यांचा पुतण्या नाही का ना त्याने मागच्या महिन्यात त्याला मारल्यापासून ती डोक्यात थोडं लेट येत करंट त्याच्या. पेले ती. ए गप. सांगा की कुठं भेटलो होतो? इथंच नव्हतं वे आपण भेटलो हा. त्याच देवीच्या दारात. माझा जीव तुम्ही ती गाणी वाचवला. अरे हा, नदीला पूर आलता तेव्हा. अरे बाळू, होतोय तिथं अरे ह्या ताईंच्या आणि त्यांच्या माझ्या ध्यानात राहत नाही म्हणून विचारते. हा, खड्यात आपण शोधून काढलेलं, ह्यांना खड्यात लपून बसलेले. अरे नदीत उड्या टाकायला चालल्या होत्या. हा, तुम्ही होतोय अप कशाला ताय भांडताय भांडणे चांगलीत का मागच्या वेळेस तू वाचवाय आता कोण वाचवायचं मला नाही आता पहिल्यासारखं पवा येत आता भांडू नका आणि जीव बिव देऊ नका राव फाशील दर्ड्याला आपल्या आता कुठं भांडतात त्या? कुठनं येते या बायका इथं उडी ए गप. अरे काय काय यानं केलं होतं ताई? काय मी आता भांडत नाही.
नाही ना. तुम्ही ती गाडी माझा जीव वाचवला, माझा संसार सुखा समाधानाचा चाललाय. चांगलं चाललंय ना. पोरं वेळ खुशाल येते. बस 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 बस. मी या देवीच्या दर्शनाला दर महिन्याला येते. अहो मेला असता तर लेकराने कोणाला आहे म्हणून बघितलं असतं. उपकार तिघांचं अहो, झालं नाही नाही, आमचं माझ्यावर. कशाला सुभाषराव कधीच विसरू शकत नाही. दुथडी नदी वाहत होती. हो. या रामभाऊनी पाटकीनं बहिणीचा हात धरला, माझ्या बहीण वाचनी प्रपंच सुखाचा झाला. आपल्या तिघांनी पण किती राव त्यावेळेस समजून सांगितलं होतं. अहो ही बहीण दर महिन्याला इथं देवीच्या दर्शनाला येते, मग भावांचं घर नाही दिसलं वय तुम्हाला? भाऊ मला आत्ताच ओळखणं झाली ती. मी त्यांना सांगितलं होतं, आता? सांगितलं होतं आत- रक्षाबंधनला तुम्ही माझ्याकडे यायचंय. ओ ताई, तुम्ही बहिणीला विसरला. का तुमच्या काय अक्कल बिकल घाण ठेवली ते राखी पौर्णिमेला बघा रामा? ताई, गेलो असतो का नाही त्यांच्याकडे? इथून पुढं प्रत्येक रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला आम्ही येणार, आणि आता कधीच तुम्हाला विसरणार नाही आम्ही. कशाचं तुम्ही नुसतं बोलता तोंडाने मार खाता. अरे आपली बहीण नाही का तुम्ही? ही सुभाषराव ही पटलं नाही. ताई, तो दुसरी सातारची पुरगी कशी ध्यानात ठेवली अजून? ए ताई, तुमच्या घरी आलो किंवा नाही आलो, किंवा तुम्ही आमच्याकडे आला किंवा नाही आला, हे ऋणानुबंध फार महत्वाचे आहेत. तुम्ही प्रत्येक महिन्याला देवीला येताय आणि आमच्या घरी दिसत नाही वय, आता इथनं पुढे यायचं, कधीच विसरायचं नाही. आणि आम्ही पण तिघे रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला नक्की येणार इथं हा. पुढं. बरं तुम्ही आलाय कसं काय? गाडी नाही, मी रिक्षाने आले, बसने आले होते, तिथून इथं मंदिरापर्यंत रिक्षा करून. आणि दाजी दाजींला दुट्टी आहे, ते नाही येऊ शकलो. ऑन ड्युटी. ऑन ड्युटी. सुभाषराव, बरं, घरी चहा पाणी करा ताईला आपल्या बहिणीला चहा पाणी आ, केलंच पाहिजे. नाही तर माझ्या घरी चला बाबा, तुमच्या हो. घरी तुमच्या बायका ताब्यात ए, पाहिजे. सुभाष. माझ्या घरी चला, माझी बायको ऐकते माझं. ताई, आमचा हा गावगाडा असंच चालतो, एकमेकाला मी काय म्हणतो, पण आम्ही भाऊभावासारखे मित्र आहे. सुभाषराव, बाळून मी चालत येतो, ताईंना सोडून या सांगवीला, चहा पाणी करा आणि सोडवून या. घरी चहा पाणी करतो आणि सांगवीला सोडून ये, ये. जात आहे, हा. सोडून या. मी घरी एकाच अटीवर येणार. तुम्ही इथून पुढे रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला माझ्या घरी अहो, यायचं. तुम्ही पुढे हो मागणं आमच्या गाडी येतात लगेच. ए बाळू, तू दुकानात जाऊन राख्या घेऊन ये, आताच बांधतो बस का. काय राव ताई, मग मी येते. पुढच्या वेळेस नक्की भेटू आपण. आता विसरू नका मला. अजिबात नाही ताई. जेव्हा शाकाहारी करा, काय काय वसाळे असते ते त्यांना लगेच हाडकं बघितली की पाणी सुटतं तोंडाला. शाकाहारी जेवायचं आपलं त्याच्या घरी गेल्यावर. सुभाषराव, सावकाश जा. पाठीमागे पिक्चरला चालला होता वहिनी दोघं. जमल का हे माणूस? नाही, गाडीवर वहिनींना पाडलं होतं. नको 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 31 डिसेंबरला गाडी देऊन 31 डिसेंबरला गाडी देऊन लय मोठी चूक केली ती. परत नाही गाडी देणार तुम्हाला. असे काय कोटरपाची गाडी होतोय? हो, नको येत आहे. कोटरपाची गाडी ए. होते काय? नको तोंड सुचली तुमच्या हातात गाडी देऊन बसत आहे. जाऊ का? बस आता पैसे पाणी आहेत का ताई? हो हो, काय सगळं आहे, सगळं व्यवस्थित. सावकाश जावा. हा, हो हो. सावकाश जा सुभाषराव.